नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काळोख पडलो आता असो आणि आपण आलोय नदीमध्ये, म्हणजे नदीच्या तोंडात आलोय, खाडीच्या स्पेअर गन घेऊन। तर आज स्पेअर गनने काळबुंडी मारूची आहेत। आधी काळबुंडी असली तर कसं माहिती आहे, झाडाझुडपात ना मासे असतात आतमध्ये आणि ते भावेशाक मग पकडू येत नाही, झुलं टाकता येत नाही काट्या कुट्यात। त्याच्यामुळे हे ना कसं माहिती आहे, मस्तपैकी स्पेअर गनने बाण मारायचो आणि डायरेक्ट काळबंडा हातात। चला, तर इकडे न भिजणारी मंडळी भावेश आहे आणि गंप्या आहे। गंप्या भिजतच, कारण गंप्याच घेऊन येतो होय ना, ते का भिजना कंपल्सरी आहे ना। हा, तर इकडे बघता, ही स्पेअर गन घरच्या घरी बनवलेली स्पेअर गन आहे। इकडे भाला बनवलाय, त्याला टोक तर शार्प आहे एकदम। हा ट्रिगर आहे बनवलेला। तर घरच्या घरी स्पेअर गन बनवलेली आहे। आता कामाक येता कशी ती बघूया। चला, मासो दिसलो तर कामाक येत। काय भावेश बघताय त्यात? बारीक दांडका नको, चल मग उगात तरी। कोण 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 हो बघ, बेडको तो। चला चला नदीत चला, थंडी पण आम्हाला नदी। तर काळबोंडी दिसली ना झुडपात मारूक होती आहे ना साधारण, पण गुंजी बिंजी भेटतील। पानसाप वॉटर स्नेक होता होय, परवा पण होतो। तर आता इथून खाली जाऊया, तिकडून सुरुवात करूया, पण भेटतील गुंजी तरी भेटतील, काळबोंडी नाही भेटली तर। फक्त आता धरू हवा। आणि ह्या पाण्यात जाऊचं म्हणजे रात्रीचं जरा जीवावर येतं मित्रांनो, थंड पाणी असतं। पण एकदा पाण्यात गेलो ना मग काय वाटत नाही। तर या मित्रांनो, कंपनी मी चाललेलो, बघूया आता काय काय भेटतं। आता तर पॅनल तर आणलेलो नाही, कारण भावेश नाही येत नाही, तो थंड पाणी बघून घाबरलो। काय पाणी नाही पुढं जास्त नाही, तिकडे कमी असणार आहे कंप्या। काळबोंडा बघूया आधी, स्पेअर गनने मारू आपण धामकन। थांबा, इकडे थांबलेला असणार कंप्या। गुंजा बिंजा पण दाखवते तू का? येणे बी नको दाखवू, काळबोंडा मारतो आम्ही गप्पनी, बस जरा तू। एका दांडकवणार पेटव मेल्या, बरोबर थांब कंप्या, बरोबर पेटव, मोठा आहे मजबूत पिसा कंप्या, नाही चुकणार। लागला ना? लागलो, पण लागलो, काही होत झालो ना, मोठा आहे कंप्या, कसलो पिसा बघ, लयच मोठा जिंगुळा नदीतला। थांब कंप्या, दाखवतोय सरळ तू का मेल्या, इकडनं खालच्या साईड ना हो। दाखव इथं बघ, घालवलं तर दांडकात देतो। भेटला ना? गुड भावेश, टायगर पकडलेलो मोठो, बघ चावता बघ, कसलो बघ मोठा चिंगूळ मित्रांनो, गोड्या पाण्यात चिंगूळ असता, मजबूत आहे बघ। डेंगो बघा, निळत उडता फाट करून जायचं कंप्या। हा गोड्या पाण्यात मित्रांनो चिंगूळ येता। हा बघा, झिंगा येतो मोठावाला गोड्या पाण्यातला, कसला आहे बघा, मस्त बुडोक लावलंस। अरे झिंगाच कसला दाखवला काय भावेश, तो सोडलं तर मी त्या गुंजाक पण पकडलं, डेंगर आहे, चावकत नाही रे का, पिशवीत टाकत। भावेशाकडे ते आता कमी पाणी आहे, इकडनं पिशवी। इकडे बघूया मित्रांनो काय हाय, काय गुंजी असतो तिकडे, पण हा बघूया बारीक होता कोण खायत, लय बारीक नको आमका, साधारण जाणता तरी गुंजा हवा। मरणाची माती आहे इकडं, गुंजी वर गेली असतील होय। ह्या बघ मस्त होता, धर स्पेअर गन ठेव, ती बुडत नाही ती। पहिलोच मासू गुंजा आहे, घे भावेशाकडे पिशवीत दे। एक मासू पहिलोच पकडला ना, मस्त टाक पाहिजे। आता कमी पाणी आहे, ये नाही भिजणार तू, टेकवीतच जा, नाही तर पळत ता। साधारण काहीतरी पकड, रशाक बिशाक तरी पकडला, शाबास। स्पेअर गन जावता बघ, नाही खपली आहे, मस्त शाबास। हैत्याक नको पेटू, हैत्याक गुंजा हे ना पकड मेल्या, आता झुल्या नाही तर पायाखाली हैता बघ, थांबला आता, घे म्हणता का बघ, पकड म्हणता माका, उद्या बुधवार म्हणता पकड। भाजी काय नको घेऊ, गुंजाच खा काय तळून। स्पेअर गन वावली काय बघ मित्रांनो, गन आणलेलो होतो पण काय मासच नाही मित्रांनो, काळबोंडा बिमोडा दिसला नाही। तर आता खाली तिकडे बघू, उरली बिरली बघू लागेल। स्पेअर गन तो रबर काढून ठेव कंप्या, बाकी मरू दे सगळा, चढवू नंतर रबर कंप्या। हा गुड, आता लावून ठेवता फक्त। हो बघा मित्रांनो, हैर बघा, हैर भावेश, हैर मारू काय स्पेअर गनने,
पानसा पाय वॉटर स्नेक. इला भेटला गुंजा भेटला. गुंजा मासेमारी आहे आज. गुंजी वर असतात अशी घे. लय पळतात मित्रांनो. पण सगळ्यांनी पकड वर गे पळणारे बिळणारे. खय गेला होय पळतात लय मित्रांनो. इला थांब तरी त्या दाखव. इला आता वाघाक भावेशाकडे मित्रांनो बॅटरी देऊची म्हणजे वांदराच्या हातात कुलीत दिल्यासारखा आहे. तो पळत सुटणार. धर मस्त शाबास. पाया बुडना गेला अशा मित्रांनो. गुंजी होत पण पळतात मारणाची. इला बरोबर इला म्हणजे गुंजी भेटत साधारण तरी बघा. अच्छा साईज आहे रे. भाड्यात 2दा गेलेलो तो. आज नदीत आलेलो अक्षरशः कंटाव जिलेलो. गंप्या म्हणता येत इथं होता रे. पण माझ्याकडे ना दिसत नाही पळाली की खय. त्या पॅनलवर दिसत रे खय पळाली ती. हा बघ कसा आला झाडे आता गंप्याच्या म्हणता उद्या. अरे गंप्या स्वतःच आलेला. आता घे ते का दीपवलं गंप्या. हा आता म्हटला नसत ते ना. गंप्या आता बुधवारा उद्या सार करीत वाटता. मस्त साईज चांगली साईज होती. अच्छा साईज आहे. हे बघा गुंजी बोईट मासा बोईर मासा. चांगला काळबोंडा गंप्या दाखवला. एकदम बेनाक दाखवलं. एका नाही मारलंस ना मग दांडकात देतय. खाली कर अजून खाली कर. टेकून घाल अजून खाली कर जरा. चेकतो बस मार मार प्रॉपर. अरे सुटला गंप्या. गेलाच नाही ना विचार कर ना मग. हा बघ झुल्यान पकडतस. तर मित्रांनो हो बघा पहिलोच मासो मारलेलो स्पेअर गनने. उंच पाण्यात होतो हा मारणातोच. तर आता मोबाईल न ठेवलाय बॅग मध्ये. गंप्याने मी तिकडे डीप पाण्यामध्ये मासे पकडतोय. तर पहिलाच गुंजा मारलाय मस्तपैकी मोठी साईज. म्हणजे लागता बरोबर पण मासो जरा असो रुंद पाहिजे. फडफडता बघ पिशवेत टाकूया. चांगली साईज आहे. अजून एक शिकार झाली भावेश. स्पेअर गनने अजून एक शिकार झाली. हे बघा असे मासे उंच पाण्यातले मारता येतात मस्तपैकी थांबलेले. हा दुसरा मासा गुंजाच भेटला मस्तपैकी. तर गंप्यान तोपर्यंत इकडे गुंजी मोजला ना. बरीच पकडला तरी गंप्यान. किती 16 बस झाली. 8 येते. चिंगूळ बघा कसा आहे. दाखव गंप्या चिंगूळ. तर हे बघा एवढे मासे पकडले. तर गुंजीच भेटली सगळी. काळबोंडी भेटलीच नाही. 2 काळबोंडी होती पण ती आमची काय बंदूक चुकली होय ना. पहिल्यांदाच आणलेली होतो ना मित्रांनो. तरी गुंजी मारलो 2-3 स्पेअर गनने. तर मस्त आहे. फक्त विषय काय माहिती आहे. जो आपण बाण बनवला ना त्याचा तो जरा चांगल्या ह्याचा बनवायला पाहिजे. नाही तर बारीक बनवायला पाहिजे. त्याचं वजन जास्त आहे त्याच्यामुळे एकदम फटकन बाणासारखा नाही जाता. पण मस्त जाता. काय झाला भावेश की घेतस त्या का बघ काय ता जगत तर मग चल घरी चल आता. स्पेअर गनने 2 मासे तरी मारलो. चला मित्रांनो 7 वाजायला आले संध्याकाळचे आणि झालाय पूर्ण काळोख. आपण आलोय खाडीवरती खेकडे पकडायला. तर यावर्षी पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच खाडीवरचे खेकडे पकडायला आलोय. तर बघूया खाडीमध्ये खेकडे आहेत का. तर थोडासा अजून काळोख होऊ देत मग सुरुवात करूया. म्हणजे काळोख झालाच आहे पण थोडासा वेळ होऊ दे. म्हणजे पाणी अजून खाली जात आहे ते सुकू दे थोडंसं. मग खेकडे पकडायला सुरुवात करूया. बघूया साधारण किती तर काढून नाही ठेवलेलो. तर भावेश स्वतः पिशवी. ॲक्च्युली आम्ही मगाशी आलेलो रॉड फिशिंग करत होतो इथे. पण काय स्ट्राईक नाही. भावेशला एक स्ट्राईक होती. मासा लागलेला. भावेश म्हणता जास्तच पळत उगाच तरी म्हणून पळोक दिला नाही. गेलो सुटून. तर आता भावेशने मी आधी काय करतो माहिती आहे. इथे जरा उतरतो आणि काळबोंडी कधी 1-2 दिसली ती पकडून घेतो. बघतो नाही तोपर्यंत. गंप्या खाली आहे. आपलं पंटर खाली आहे अजून. त्याच्यानंतर भेटोक जाऊया. तर इकडे मित्रांनो खाली आलोय. पहिलाच खेकडा दिसलाय साधारण. तर घेऊया रे का पहिलीच कुर्ली आहे ना. आणि हो बघा ग्लोज बीज घालून आता कसं कुर्ले पकडूची ग्लोज बीज घालून त्या कुर्ले पकडूची ट्रेनिंग दिलं. आता बघूया पकडता काय. अजून एक देऊ की दगड काहीतरी. तोपर्यंत कुर्ली गेली. धरून टाकते लगेच. चल धर बाबा पायाक चावतो की काय माझ्या. धरलं
गुड असले ठेवते पिशवी टाकूया थांब कम्पेअर राहिलो बाजूकच मित्रांनो अरे पळता बघ ती पेवतच गेली मित्रांनो शा इथं एक होती ही बघ मित्रांनो कुर्ले आले बाहेर वाटतं लगेच इथं 3 दिसले पकड पकड माणूस पण आमचा जालीमचा कुर्ले पकडणार ना मित्रांनो गुड गुड ती पण मस्त साईज होती ना इकडे काय साधारण पकड जा शाबास कशी पकडलंस कुर्ली मग कुर्ले पकडणारा माणूस झालो आमचा तयार केलेलो गुंजा मासं पण मित्रांनो पकडूया भेटतील तर कारण आज आणलेला झुला आपण भेटला की भावेश टाकलं होते काहीतरी होतं हिला चला पहिलंच मासू भेटलो गुंजा भेटला गुंजा पकड पकड चांगलीच आहे सापडली ना कुर्ली कुर्ली शाबास ही बा मोठी आहे लवकर पकड गुड चावली तरी सोडू नको मस्तच भेटले हातात दाखव चांगली साईज आहे मित्रांनो मगापेक्षा जरा मोठीच आहे चांगलीच भेटली बिन चावच्या अगोदरच आणि इथं धूर काढला नसतो मला माहिती आहे जातो लय चावले सुद्धा त्याच्या अगोदर तर आत्ता आम्ही खेकडे पकडायला रिअलमध्ये सुरुवात केली आहे आत्ता कसं माहिती आहे गंपॅक दिलेलो कारभार खेकडे पकडू जो एक पकडला ना आल्या आल्या दिसलीच एक आल्या आल्या खालना वर येऊया बघितलं जाऊया चला मग दाखव साईज मस्त मीडियम साईज आहे आज खेकड्यांची चालत चल रस्सू करूया टाक मीडियम भेटत मित्रांनो ते घेऊया पहिल्यांदाच आलो यावर्षी रसो तरी खाऊ होय ना भावेश म्हणूनच म्हटलं काय ठेवू नको गाळून नव्हे आज मी बघतोय सगळे पण पकड 2 हात घाल मजबूत साईज आहे मित्रांनो 2 होत जोडपा माका वाटता ना होय एक बारकी आहे त्याच्या खालची थोडी म्हणजे तरी पण चांगली आहे मेल फिमेल असणार दोन्ही पकड गंप्या काय बघितलंय असं पण म्हणू नको एकच होती 4 डेंग बघितलंय हे बघा मस्त साईज हा शाबास 4 डेंग बघितलेच होते मी मोठी साईज म्हणतात ना की याकच होता म्हणून तो का खालना ठेवलेलं आहे का मी वरती आलेलो अरे वरतीच म्हणतो मी कटरच चालता विषय झालो सापडली अजून एक सापडली साईज हा मीडियम साईज घे तू रसो बनवूया चिक्कल आहे मित्रांनो इकडं पाय जातात धपाक धप कशात झाला वरना चल खाली जाशी तर माका पण घेऊन जाशी हे बघ पाय जाऊ लागलं हलक्या पायावर चल हलक्या पायावर चल भावेश आरामात मी तुमका दाखवतो पाय ठेवून ठेवले होते काय माती दिसणार आमका का बोंडा असं किल्ला होती ही एक साईज भेटली साधारण मस्त भावेश तुका डेंग नाही चावू भेटणार वाटतं आज एकाच चावू सारखं हे मेल्या खालीला हा बघ अजून एक खेकडा भेटला मस्त आहे पण कालवा खाताचा फोडून कडप आहे मित्रांनो पण खेकडे नाही एवढे भेटतात पण आज खेकडे नाही म्हणजे अजून खेकडे नाही एवढे खास क्वचित कुठेतरी भेटतोय बघ गुंजी किती बारीक हे खडपात कुर्ला भेटो का तो मोठा रे हा बघ काय हा बाबा मस्त होता घे गंपे आला केंड पण आला त्याच्यासोबत बरंच गुंजा घे केंड सोडायचा काय गेंड पुढचा गुंजा येता बघ मस्त शबास भेटलो एक मासे पायात पण आलेलो होतोच ठिकाणी चलले वाटत गुड खया मस्त साईज आहे पकड 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 शबास ही आहे काय सॉफ्ट शेल आहे थोडीशी फिमेल थोडी चालत काय आहे हे बाबा तो वडू पकड हातान पकडला तरी चालत काटू लागला मरशील किती किती अरे लय होतं इथं हो काय हो काल होय गीता इथं हा उभं लपलो हातान पण पकडू होत हातान पण पकडू होत हा बघा इकडे वडाला वडा हे कर त्याचं काटाचा सुरू टाक पाय वेग लागलो तुझी यूज आहेत परत त्याचं काट डेंजर असतं मित्रांनो तर इकडे बघता हे बघा आज एवढे खेकडे भेटले आता काही उडून दाखवत नाही कारण जास्त खेकडे नाही आहेत पण 3-4 साधारण मस्त आहेत आणि मोठा गायब झाला निळ्या पिशवीत पण भाविशाने मी वरती पकडलो तेवढे आहेत आता मी कल्टी मारतोय तर चला मित्रांनो काल गेलेलो आपण गुंजी पकडली थोडीशी स्पेअरगनने मासे मारायला गेलेलो आज काय स्पेअरगन वगैरे घेऊन नाही आलेलो आज खेकड्याला आलेलो पण खेकडे अजून नाही खास तरी पण थोडेसे पकडले 10-12 असतील मला वाटतं
तर चला आता कल्टी मारूया. आता दुसऱ्या स्पॉटला जाऊया कधीतरी खेकडे पकडायला. तर सध्या तरी कल्टी मारूया पटकन. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.